महत्त्वाची अपडेट राष्ट्रवादीच्या बद्दलची कप्तान मलिक यांचा पराभव झाला आहे मुंबईत. 100% खात्री होती. स्वतः नवाब मलिक यांनी सुद्धा ज्यावेळेला खाजगीत आमच्या गप्पा झाल्या होत्या त्यावेळेला म्हटलं होतं की नाही नाही कुर्ल्यातल्या या आमच्या जागा येणार, ज्याच्यात कॅप्टन मलिकांचा मतदारसंघ बदलला. त्यांचा जो मूळ मतदारसंघ होता तो महिला राखीव झाला, त्यामुळे त्यांना पर्यायानं दुसऱ्या मतदारसंघामध्ये लढत द्यावी लागली. त्यांच्या कन्येला त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये आम्ही तिकीट दिलं होतं, तेव्हा आमची अपेक्षा होती की त्या बुशरा मलिक म्हणून ज्या आहेत आमच्या उमेदवार त्या निवडून येतील. परंतु अद्याप मला त्याच्याबद्दलची काही माहिती मिळालेली नाही. आता आपल्याकडनंच पहिल्यांदा ऐकतोय. परंतु आत्ता सन्मान्य सहकाऱ्यांनी जे मत व्यक्त केलं पुण्याच्या काहीतरी प्रकरणाबद्दल ते व्यक्त झाले. विधिमंडळ अधिवेशनात यांचा पक्ष काय झोपला होता का? त्यावेळेला यांच्या पक्षाच्या लोकांना कोणाला प्रश्न विचारता आले नाहीत, आता काढतायत उकरून. त्यामुळे हे फक्त आपापल्या सोयीनुसार चालतं. या महायुतीच्या नेत्यांमध्ये देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा दादा असतील, यांच्यात कुठलाही विसंवाद नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील आपल्याला एक नवीन अध्याय बघायला मिळेल, परंतु त्याच्यानंतर सगळं पूर्ववत राहील. हे तीनही पक्ष एकत्र राहतील, कारण हे इंडियाचे अबाध्य घटक आहे. ठीक आहे, एक अगदी छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर हे सगळे मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत आणि काही महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही घेऊन येणार आहोत. पाहत राहा NDTV मराठी.